चला जास्त वेळ घेऊ नका. तब्बल येणं तर अजून 10 सामने आम्हाला पूर्ण करायचा. आजचा फायनलचा दिवस श्रीकृष्ण मित्र मंडळ दिलीप स्मृती चषक 2026 पावसाळी रबर क्रिकेट जमलेला लाडक्या प्रेक्षकांचे आम्ही सरचे स्वागत करतो. हरिओम टू महबूब. क्लास आहे या महबूबकडे. पहिला बॉल क्लास मध्ये मारताना दर्जेदार फेकून देना षटकार खातं खोलताना बेल्टन महबूब. नुकतीच 2 हप्त्यापूर्वी आई गावदेवी चषक त्याच्यामध्ये फायनल मध्ये काय बॅटिंग केली होती यार. सोनू आणि महबूबने जवळ 5 पैकी 4 मॅचेस जिंकून दिले होते. बेहतरीन अंदाजामध्ये मॅच फिनिश करायचं सोनू बरोबर हा महबूब डोके ठरवत होता त्यामध्ये. परंतु कुमार 11 तुर्बेच्या विरुद्ध ती फायनल चटका देऊन राहिली. ओ हो धाव मिळेल काय हा प्रश्न आहे. डेलिब्रेट आंतरराष्ट्रीय नियमाचा निकष काढला आता पेंटेगॉन, कारण हालचाली केल्या नव्हत्या, सोडून देण्याचा प्रयत्न केला होता. नो इन ऍक्शन बॅटर ऍक्शन मध्ये नव्हता. धाव मिळणार नाही. षटकार आल्यानंतर डॉट. चांगला निर्णय मात्र घेतला. म्हणून तर व्यावसायिक अंपायर म्हणून का बोलवलं जातं त्याचं जिवंत उदाहरण दिलं. बेंड केलं तर सोडून देण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. धाव मात्र मिळत नाहीये. हरिओम ऐरोली कोलीवाडा टीम कडून पहिल्या ओव्हर हाताळताना 4 ओव्हरची मॅच. सुपर बॉलिंग यार. टप्पा खूप परफेक्टली ठिकाणी मात्याने पिचिंग केला. हलकासा खांद्याचा जोर दिला आणि बरोबर नाकाला झोंबून गेला विकेटच्या पाठीमागे. जिथे कॅप्टन आहे अभि जोशी, द टीम कॅप्टन वेलवेट गॅदर नोरन. षटकार नंतर डॉट डॉट. 3 चेंडूची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ. पहिली इनिंग शिरवणी गाव. महबूब समोर थोडा रोल आला. खेळपट्टीने अशा प्रकारच्या अनइव्हन बाउन्सिंग कालापासून कधी खाली राहतो कधी मात्र सपाटाने तुडलिक ज्या सरी मात्र पडत होते त्याचा लाभ मात्र पहिल्या मॅच मध्ये उठवेल असं वाटलं होतं. ऑप्शन होते कारण गावण त्यांच्याकडं त्याच्यानंतर सोमन पवार होता. डावखरे 2 असताना हा मात्र पेचात जेव्हा मॅच हरते तेव्हा बऱ्याच जण प्रश्न उद्भवतो निर्माण होतो का डावखरं पण एकाला का दिलं ना गिरीश. पण गिरीश मध्ये कॅपेबल होती, कॅपॅसिटी होती. हारल्यानंतर प्रत्येक जण म्हणतो मॅचची कडा जरूर लागली होती. इथे बारंबार बजावले सागर. ड्रॉप द कॅच कॅप्टन. पहिली सफलता टीमला मिळून देणार होता हरिओम. नावी करत होता पण कॅप्टनच्या हातून झेल सुटला. काल करामत केली होती विकेट किपर संतोषने. श्रीकृष्णाच्या दिवाच्या विरुद्ध ते तब्बल शिवगर्जन ऐरोलीचा संतोष टेकन द 4 कॅचेस 1 रन आउट 5 पैकी 4. सुपर बॉलिंग यार. गतीमध्ये हलकासा परिवर्तन केलं. इथून पहिला ओव्हरचा खेळ होते समाप्त. पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा लागतात. धाव फलकावर टॉस झाली नाही कारण उशीर आल्या कारणाने टॉस दिली होती ऐरोली कोलीवाडा टीमला. फिल्डिंग संपल्यानंतर बॅटिंग करताना फक्त 7 लागलेत. ओनली 7. घरामध्ये भाऊ एकत्र संवाद जुळत नाही, पण संवाद जुळवण्यासाठी महेश मडवीचे दोन्ही सुपुत्र आमच्या अवतीभोवती. एक वेगळा मात्र इथे कदाचित विक्रम होईल कारण दोन्ही बंधू मात्र एकाच वेळेला स्कोरिंग करताना. ईशान आणि त्याच्यानंतर मोठे बंधू प्रणय मार्क पॉझिटिव्ह. बरोबर म्हटलं. हे सौभाग्य आमचं प्रकाश मडवी कारण अशा 2 बंधूंच्या मध्ये आम्हाला बोलण्याचा योग येतं. योग येतं म्हणजे योग मिळून देता कारण ज्याप्रमाणे आपलं प्रेम आहे ते प्रेम सातत्य आमच्या ठेवताना पुन्हा एकदा यावर्षी आम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलण्याची संधी आपण दिली. दुसरं ओव्हर स्ट्रोक यार. या स्ट्रोकची धुमाकूल घातली होती. ते अनोख्या अंदामध्ये कसा पहा थोडेसे पाय बॅटच्या अगदी जवळ असताना उडून मालवला आणि पाठवला लॉंग ऑफच्या वरून. महबूबचा एक वेगळ्या थाटणीतला हा स्ट्रोक. षटकार. 6 धावा अडवतो आता शिरवणी गाव 11 सेंटचा स्कोर. आई गावदेवी चषकामध्ये महबूबच्या बरोबर सोनू यायचा पण यावेळेला थोडासा बदल केला. सोनू थोडासा उशिरा आल्या कारणाने सलामाला येऊ शकला नाहीये पण तिथे मात्र घाम फोडला होता. दर्जेदार क्रिकेट पाहायला म्हणतो सोनूला. 5 पैकी 4 प्लेअर ऑफ द मॅच. इथे काल सिद्धेश कोळीने आपल्या संघाला प्रियदेशन बेलापूरला टीमला फायनल सुपर 3 मध्ये पोहोचवताना 3 लगातारचे प्लेअर ऑफ द मॅच. चला बॉल चॉईस नाहीये. जे अंपायर देतील त्याच बॉलने आपल्याला खेळायचं आहे याची दक्षता घ्या. 2 बॉल गेल्यानंतर जुना बॉल पुरवण्यात येईल याची दक्षता घ्या. 9 पायचीचा विकेट. दुसरे मॅच आपल्या बेटीला. आम्ही विशेष आभारी या
स्पर्धेच्या दरम्यान प्रकट करतोय सुप्रसिद्ध उद्योजक सुरेशजी राणा अंकल यांचे, कारण त्यांच्या मार्फत पहिली ट्रॉफी, दुसऱ्या क्रमांक ट्रॉफी, तिसऱ्या क्रमांक ट्रॉफी त्यांच्या माध्यमात देण्यात आलं. थँक्स सो मच उद्योजक सुरेशजी राणा अंकल. लेफ्ट हँड राउंड द विकेट, कनेक्ट स्ट्रोक, बेहतरीन धमाका ब्लास्ट ओव्हर द लॉंग ऑन. महबूबच्या बॅटमॅन सुसाट सुटलेला षटकार. करा मत आहे त्याच्याची फिक्झिबिलिटी आहे, त्याचा तो टायमिंग आहे, त्याचा तो हेड आय कॉन्डिशन वेल. दुसरा षटकार दबदबा निर्माण करतो या स्पर्धेमध्ये, जो आम्ही पाहिला होता आई गावदेवी. काय स्पर्धा होते, त्रिकुटी याने खूप छान, दीपक ठाकूर असेल, कामेश नाईक आणि ऋषी नाईक अफलातून आयोजन केलं होतं दाराबाईच्या, आणि त्याच्या सन्मानानं आम्हाला 3 पैकी 2 दिवस बोलून आमचा सन्मान वाढवला. त्यासाठी तिघांचे मी या स्पर्धेच्या आभार व्यक्त करतो. आणि तिथे मैबूला खेळताना खूप छान, पण त्याच्या समेत होता सोनू. पण यावेळेला सागर ज्याने खातकोड्याचा बॅग 3 षटकार मैबूच्या बॅटमॅन आहे, आणि आकार देताना टीमला 19 वर पोचवले त्याने. एकी मात्र गडी मात्र बाद झालेला नाहीये. जे बॉल देतील ते मात्र स्वीकार लागेल. स्पर्धेचा कालपासून नियम आहे. काल अफलातून सिद्धू कोहलीची आपण बॅटिंग बॉल, त्याला साथ देताना स्वतः टीम कॅप्टन साहिल, विनोद दिवेकर आणि स्वप्नील ठाकूर या अवतीभोवती 3 ऑलराऊंडरने जादू करताना टीमला काल ए पोल मधून सुपर 3 मध्ये पोहोचवलं. दुसरं प्रगती बॉलिंग मार्कर मिथ, फटका बॅकफुटवर जाताना इथे टप्पा पडेल का, टप्पा पडल्यानंतर सरळ थेट गेला आणि खराब क्षेत्ररक्षण पहा. थोडंसं चुकी केल्यानंतर चेंडू कसा ट्रायव्हल झाला, मिड विकेटला बीट करताना चौकार. मित विकास भोईर यांच्या आजोबांचा क्रिकेट आम्ही जवळून पाहिलं. त्यांच्या आजोबांच्या विरुद्ध खेळण्याचं आम्हाला सौभाग्य लागलं. चिंचोली उद्यानमध्ये बऱ्याच वेळेला गुडलक आणि श्री गणेश यांचे जे सामने व्हायचे त्यापैकी त्यांच्या वडील पहिला स्ट्राईकवर राहायचे, मितचे आजोबा. लवली बॉलिंग, टप्पा पडल्यानंतर हलकासा स्विंग केला, ही अपेक्षा आहे मितकडून. वडील मात्र चांगले गोलंदाज, आजोबांचा दबदबा होता, मोठमोठे मिसे. त्याच्यानंतर त्याचा पहिला जस्ट लाईक द डेव्हिड बून, खरा तर डेव्हिड बून बॉलिंग टाकायचं, पण त्यांचे आजोबा पहिला स्ट्रायकर बॉलर. हाताला तो बँड रिस्टला, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, बॅक फुट ड्राईव्ह, बॅक बॉलर बॅक टू ड्राईव्ह. तिथे चांगलं छान क्षेत्ररक्षण चिंगीच्या मार्फत. अनिकेत टॉप क्लास फिल्डर आहे, त्याच्या मार्फत मात्र फील्ड केले, धाव मात्र मिळते. सिंगल धावसंख्या पुढे जाते, शिरवणे 24 वर पोहोचले. दुसरं पगिती होतं, 5 चेंडू झालेत, 4 ओव्हरची मॅच. ड्यू स्क्वेअर ऑफ द पॉइंट आपण पाहू शकतो, जी बाउंड्री खूप जवळ आहे, लॉंग ऑफ मिड विकेट स्वेलच्या तुलनेमध्ये. आणि डावखोरे फलंदाज पुरेपूर फायदा, पण ऋणांना फायदा होता. शॉट ऑन बॅक, टॉप क्लास स्ट्रोक, हवेमध्ये बॉल, एलिमेंटची कमतरता, खरी कसोटी आहे आणि कसोटीला खरं न उतरता झेल सोडला. चेंडू सरळ सीमेरेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार मात्र वाढवतो, आणखीन 2 ओव्हरची झाली समाप्ती. खूप महागडं षटक म्हणता येईल, कारण पहिला हरिओमने फक्त 7 धावा, पहिले षटकार आल्यानंतर 5 मध्ये अवघी हरिओमने पहिला ओट टाकताना ऐरोली कोहलीवर दिली होती फक्त सिंगल. अशा 7. आता एवढा विचार केला तर मार खालाय. 2 षटकार, 2 चौकार सहित धावा तब्बल त्यांनी दिला 21 धावा, 21. अशा प्रकारे धावा लागतात. स्कोर मध्ये 28. पहिली 2 ओव्हरची समाप्ती, पहिल्या ओव्हर मध्ये आल्या केवळ 7. काय स्कोरिंग आहे योगेश, आणि दोन्ही बंधू जुळल्यात. आणि स्टीव मार्क वाची आठवण करून दिली आमच्या प्रकाशजी मडबीने. परंतु नेरुल गाव मध्ये दोन्ही बंधूने तुफाने मोठ्या, आणि त्याचा बंधू अभिजित ठाकूर काय बॅटिंग केली आहे. मच्छिंद्र धारावी संघाला 100 मध्ये हरवताना तुफान. आणि त्याच्यानंतर जसं आम्हाला विजेश्वर ठाकूरनं पाहिलं आमच्याशी बातचीत करायला, खरोखरच मी वाटलं होतं का एवढा मोठा खेळाडू आपल्या जवळ येईल, आपल्याला बातचीत करेल. फक्त 2019 मध्ये आम्ही विश्वजित ठाकूरला मोठ्याला पाहिलं होतं, आरजे प्रदीपजी, पण ती आठवण त्यांनी ठेवली आणि आमच्या जवळ येऊन आम्हाला बातचीत करणं ग्रेट यार. म्हणजे जमिनीवर पाय कसे असतात मोठ्या, त्याचं उदाहरण दिलं होतं. आणि तिथे मात्र दोन्ही बंधू आमच्यामध्ये वार्तालाप करत होते. आरजे प्रदीपजी एकाचा फिटनेस पण जस्ट लाईक द विराट कोहली मोठ्याचं, पण त्या तुलनेने अभिजितचं थोडंसं म्हणजे पाहिलं तर संतुलन बिघडलं होतं. म्हणजे बॉडी थोडी त्यामुळे फिटनेस कमी होतं, पण त्याच्यामध्ये किती वाढलेले असे बातचीत गप्पा गोष्टी करताना बरं वाटले.
दिगोडेमध्ये ती मॅच काढून दिली होती अभिजितने. 2 जोडीबंधू, फक्त 2 मिनिटाचा फरक आहे. जस्ट लाईक स्टीवन मार्क. क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका थ्रू द कमान पॉइंट. षटकार जिथे लांबी चौकार षटकारची कमी आहे त्या लांबी मधून व्हॉट अ शॉट बाय महबूब. ग्रेट शॉट. मनोज न मारला. मनोज ने का मारला? अरे मग तू कशाला बोलतो रे बाबा? बरोबर तर बोलतो ना. हो माझं मी त्याला तुम्ही मनोज मनोज करता. येस मनोजच्या बरोबर काय स्ट्रोक यार. स्वतःला ब्रेन केलं स्ट्रेच जस्ट इनसाइड आउट अँड थ्रू द कम्प्लिटली फेस ऑफ द बॅट ओव्हर द लॉंग ऑन अँड ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. देखणीतला फटका. गुड बॉलिंग यार. जशात तसं उत्तर देताना कमाल केली बॉलने. पहिलं थोडस ऑफसाईडला ठेवलं. जस्ट इन्स्टेड पाय थोडस आतमध्ये आणली आणि एक्स्ट्रा कव्हर. त्याच्यानंतर सोच चांगले मनोज चव्हाण चांगला गोलंदाज आहे. त्याचे जबाबदार अहिली कोडून धावसंख्येला आकार देताना पोहोचवले. 4 ओव्हरची मॅच 3रं ओव्हर टाकलं जातं. बॅकफुट जाताना टायमिंग नव्हतं. थोडासा उशिराने बॉल आला. कनेक्ट झालाय पण ते प्रॉपर टायमिंग नव्हतं. टायमिंग साठी महबूब मात्र ओळखला जातो. स्वतः नाराज आहे. आज चेंडू खूप लांब फेकणार होता असं मनातले मात्र त्यांचे बॉल स्पष्ट होत आहेत. 17 नंबर इज अ लकी बिहाइंड द स्टंप जस्ट लाईक द एबी डिबेलर्स. पैशांसाठी कधीच मी टीमसाठी खेळलो नाही. पहिले प्राधान्य जीतला दिले असं कमिटमेंट 2 आठवड्यामध्ये आहे. एबी नो 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 पायचीत विकेट. अपील करून काहीच उपयोग होणार नाही कारण पावसाळी क्रिकेट ते पावसाळी क्रिकेटमध्ये पायचीची विकेट आपल्याला मिळत नाहीये. पहा पहिला चेंडू षटकार नंतर डॉट. कमाल जी कमबॅक केलं होतं हरिओमनं तेच कमबॅकच्या दिशेनं मनोज चोर चाललाय. पहिला षटकार केलाय जसं हरिओमने 5 मध्ये फक्त 1 दिली होतं नंतर आता 3 नंतर 1 दिलाय. चांगली गोलंदाज कमबॅक याला म्हटलं जातं. वेलकम बॅक. बॅटला चटून गेले. जिथे क्षेत्रक्षण खाली होतं स्वतः कॅप्टन जाईल विकेट किपर चेंडू खेळण्यासाठी तेव्हा आरामात घोषांकित 1 धाव मिळते. ती मात्र वाढवतो स्कोर 36 वर जाऊन ठेपलाय. 7 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे. थोडासा उशीर आलाय शिरवणे सोनू थोडासा उशीर त्याने सागरला पाठवले. तो 1 चौकारचा खेळतोय 5 चेंडू गेल्यानंतर 5 वर. परंतु खेळ लाजबाब. 4 षटकार ठोकलेत महबूबने. आपल्या लौकिकेला साजेस आपल्या नावाला साजेसा खेळ आतापर्यंत महबूबचा आहे. नॉट स्ट्राईक एंड शेवटचा बॉल 3रं ओव्हर. मनोज चव्हाण कमजिंग बॉल टू सागर. फुल टॉस नॉट प्रॉपरली बॅट घसपटीत नेलं जिथे बराच हिरवळ आहे. हे हिरवळीने अगदी या मैदानाला रोणक आलंय. आरजे प्रदीपजी विचार मध्येच जो बेट आहे चिखलाचा दलदलीचा त्यामध्ये स्कीट होत आहेत आणि बऱ्याच वेळेला जी आपण निवट्याना जातो ना त्या निवट्यांसारखे मध्ये पावटू उमटल्यात. बिलामधून असे पावटून त्या निवटी टणकन बाहेर येते. थोडीशी थोडी मात्र परिस्थिती मात्र आपण आजूबाजूला पाहू शकतो. 3 ओव्हरचा खेळ होतो इथून समाप्त. 3 ओव्हरची समाप्ती झाले. 38 बनल्यात. 21 मात्र गडी बांधणे इश्क आला नाही आतापर्यंत अहिलोली कोलेवाडा टीमला. या केमिकल त्याने दूषित पाण्याने मासली मध्ये कुठेतरी मात्र अजूनही ब्रिज झालेत. ब्रिजच्या खाली बरेच 38 झालेत. 38 एकी गडीने बाद होतं. थोडासा उशिरा ना आलाय परंतु चमकदार कामगिरी महबूबने केले आपल्या टीमसाठी. 12 चेंडू मध्ये 31 वर 38 मध्ये 31. आता स्ट्राईक आहे त्याच्याकडे. ही चांगली गोष्ट आहे टीमसाठी कारण त्याचा जो जम बसलाय अगदी डोळ्यासमोर फुटबॉल सारखे चेंडू. आणि फुटबॉल तर खूप आज मजा येईल. 12:30 वाजता ते बेहतरीन फायनल स्पेन विरोधात. अर्जेंटिना दुसऱ्या वेळेला टायटल घेईल का? 2022 तर मारलंय. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. हवेमध्ये बॉल फसण्याची शक्यता आहे का? रीस मध्ये कमालीचे त्याची फिक्झिबिलिटी. षटकार आला अगदी पहिल्या बॉल वरती मात्र उडवताना टीमला 40 पार करताना पोहोचवले महमूदच्या शिरवणे 11 शिरवणे गाव 44 वर. अजित बॉलिंग क्रमांक टीम कडून 4थं अखेरचं जोरदार स्वागत केलं आणि षटकार क्रमांक आला आता हा 5वा जिथून टीमला येस पहिल्या बॉलर चांगली छान माहिती प्रणव देताना लेफ्ट हँड राऊंड फिरवल्या बॉल. ही अपेक्षित असतं. सोच काय आहे मिड विकेटला तो फेकून दिलं त्यात आमचे श्याम
आणि जर प्रदीप आरजे परजेवच्या तर खूप मात्र गुणगाव याची आपल्याला पाहायला मिळते. शोळे डोले मजा येते त्याच्या पावर त्याच्या हातामध्ये आणि हा शब्द मजा येतो. तो शब्द ऐकायला फक्त आरजेच्या तोंडाने ऐकायला मजा येते. लेफ्ट हँड राऊंड द गेट बॅकफूट बजावताना सोडून दिले ते बोले बाकीचं तमाम काम केलं नितीन पवार. आज जे बिरजू भगत होते काल त्यांच्या जागे आहेत साथीला पिंट्या कुमारच्या. त्याने दोन्ही हात फोडण्याचे धावसंख्येने वाढणे जाते. वाईटच्या बॉल इशार केल्यानंतर 45 वर चांगला स्ट्रोक आहे. कमालाचा फ्लो यार तारीफ करतो. आता अर्धे शतक पाहायला मिळेल काय का चेंडू कमी आहेत आणि जवळ हा षटकार घेऊन जातोय महबूबला 43 वर. येस वेलकम जयेंद्र किसन मडवी आमचे प्रकाश दादा मडवी यांचे छोटे बंधू. 43 फक्त 6 धावा हवेत या स्पर्धेत पहिले अर्धशतक आपल्या नाव करण्यासाठी. ती संधी आहे. अजित फटका चांगला डाऊन द ग्राउंड टप्पा घेतला कदाचित येस अनादर बाउंड्री पर 4 रन चौकार. आता आणखीन एकदम निकट पोहोचलाय आपल्या अर्धशतकाच्या जवळ. पहिली 50 काल 21 बॅटन अहो 50 मिळत नव्हत्या टीमला. 47 आणि लाईफ मध्ये पहिली ओ माय गॉड कारकिर्दीला पहिला जर अर्धशतक तर त्याच्यासारखी खुशी नसेल त्याच्या मनामध्ये. ही व्हेरी क्लोज टू द 50 ओनली 3 रन्स अवे. फटकावलाय चांगला फटका नो चान्स ही झाला दोन. येस कम्प्लीट हार्ड लक पप्पी घेतली आपल्या कारकिर्दीतली पहिली हाफ सेंचुरी. वेल डन महबूब. आपल्या क्रिकेट जीवनामधली पहिली 50 अभिनंदन महबूब. काय स्वर्ण क्षण पहा. आफ्रिदीने मध्ये टेनिस मध्ये जेव्हा अर्धशतक बांधलं होतं ह्याच मैदानावर आणि ती त्याच्या कारकिर्दीतली पहिली 50 होती. 17 मध्ये 51 जवळजवळ 17 आहेत ते 17 बॉल किती लक्की आहेत बॉल बघा. त्याच्या जर्सीवर 17 आहेत तेवढेच बॉल केले आणि 50 ग्रेट महबूब वेल डन. शेवटचा बॉल फुलटॉस अगदी स्लिपी शॉट तो पडला पण बॉलाला पडायला भाग पडला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार सुपर्ब यार. डोळ्यांचे पाळणे फेडले यार. क्लास क्रिकेटचा. तर त्याने एक्स्ट्रा कव्हर मारले त्याने डाऊन द गन लॉंग लॉक मारले त्याने मिड विकेटला फेकून दिलं. जर 360 असतं ना त्याने पल्लूही मारले असते त्याने अप्परही मारले असते लेटकाठी मारले असता. एवढं सर्व सुंदर अशी फलंदाजी. ग्रेट बॅटिंग शिरवणे गाव 11 श्रीलंकेकडून महबूब खेळला. आज 67 धावांची एक बेहतरीन डाव 18 चेंडू घेतले आणि षटकारांची अतिजबाजी करताना जवळ त्यांनी 7 षटकार आणि 2 चौकार. नाबाद 67 100 टीमला जमतेम मिळताना घाम फुटवतात आरजी प्रदीपजी बिचारे. आज महबूबने कमाल केली. त्याला माहित आहे आज माझा जो सहकार्य सोनू नाही सोनू असता तर याप्रमाणे त्याने बॅटिंग केली असती. मला सोनू साठी मात्र त्याने इथे जो डाव खेळलाय तो टीम साठी लाभदायक असेल. महबूब शेख सुपर बॅटिंग यार. कारण आई गावदेवी चषकामध्ये इम्प्रेस केलं होतं. जो आनंद त्याने तिथे प्रत्येक प्रेक्षकाला मिळवून देतात तोच आनंद ते श्रीकृष्ण मित्रमंडळ दिवा कोल्हेवाडा दिली स्फूर्ती चषक 2026 पावसाळी रबर मध्ये तोच आनंद. पहिला 50 ग्रेट बॅटिंग यार. 18 मध्ये 67 7 षटकार 2 चौकार हाय स्कोर. टीमला एवढ्या बनवता आल्या नव्हत्या. मग तुम्ही 67 लिहिलं तर 57 66 लक्ष थोडस 5 मध्ये 6 जसं जसं आनंदीबाईने केलं होतं ना तसं आम्हाला वाटलं 5चा 6 धरावे लिहिलं ते पण मारावे असा. किती एक अक्षरामध्ये जीवन उद्ध्वस्त होत असतं. इथे थोडा मध्ये बदल बोलण्यामध्ये आम्हाला चुकी का झाली तर 5चा आकडा आम्हाला 6 वाटला. 57 धावांची बेहतरीन इनिंग आणि 65 बनवल्या शिरवणे. जी सोनूची अनुपस्थिती मात्र खलत होती तिला पूर्ण केलं. सोनू नव्हता पण त्याची उणीव भरून काढताना मात्र काय खेळ केला महबूब शेख. वेल डन महबूब शेख. आपल्या कारकिर्दीला आपल्या जीवनातले पहिलं अर्धशतक. येस कालपासून अर्धशतकही नव्हतं प्रदीप जवळजवळ
आज पहिल्या मॅच मध्ये 52, आता दुसऱ्या मॅच मध्ये तब्बल 65, 66 टू विन. चला स्पीडअप करा. याच्यानंतर विजेता संघ लगेच 2 हात करण्यासाठी सज्ज होईल. जी पहिली मॅच जिंकली आहे, बेहतरीन मॅच होती यार ती. 6 मध्ये 19 धावा मॅच सटकत होती. जबरदस्त चढ उतार, उत्सुकता मात्र ताणली जात होती प्रत्येक प्रेक्षकांची. कारण चौकार षटकार 3 बॉल मध्ये तब्बल 16, पण 3 मध्ये 3 बनवताना घाम फुटत होता. असं वाटलं होतं 3 मध्ये 2. ज्यापर्यंत शिवराम कोपर खेळण्याला याच पावसाळी रबर मध्ये याच मैदानामध्ये ऋणांना काढू दिले नव्हत्या. असं वाटलं होतं की ऋणांना आता हे 3 मध्ये 2 निघतील काय, असं वाटत होतं. आणि येणाऱ्या याच्यामध्ये तानाजी भोईर यांचं नावाने त्यांना सन्मान करणार, त्यांना गुरुवर्य चषक म्हणून त्यांच्या नावाने पावसाळी क्रिकेटमध्ये या हप्त्यामध्ये जवळजवळ ती 1, 2, 3 ऑगस्ट मध्ये ही स्पर्धा रंगते. गुरुवर्य चषक 2026 तानाजी भोईर काका लिजेंड ऑफ द नेव्ही मुंबई यांच्या नावाने आणि तब्बल शिरवण्यामध्ये स्पर्धा खेळवण्यात येते. किती मान पहा. 24 संघ स्पर्धेत उतरले आणि तब्बल 50, 25 आणि 15. थँक्स फॉर अनिल, त्यांचे पुतणे आहेत अनिल भोईर, ज्याच्यामुळे आम्हाला सांगण्यात येतं. कुठे प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी 500 रुपये हे देण्यात येते. त्या स्पर्धेमध्ये 50, 25, 15 अशी स्पर्धा रंगते. येणाऱ्या 31, 1 आणि 2 ऑगस्ट मध्ये ही स्पर्धा रंगेल. सर्वांनी मात्र जे कोणाला मदत या स्पर्धेमध्ये गुरुवर चषक तानाजी नावाने खरोखरच कौतुक करायला. हा क्रिकेटर मंगलमूर्तीचा त्याचा टीम कॅप्टन. मंगलमूर्ती टीम एवढी बलवान होती आर जे प्रदेश स्वतः आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये लीड करणार तानाजी लेग ब्रेका येस मुकामाला बदलनो चान्स. आणि पावसाळी क्रिकेट खऱ्या अर्थाने तानाजी भोईरनंच आणलं होतं. पावसाळी क्रिकेट तेव्हा लाल बॉलने ते क्रिकेट बरोबर शाळेच्या प्रणांगणामध्ये खेळले जाते आणि त्याचं आयोजन आमचा तानाजी भोईर पहिला करायचा. त्यांच्या नावाने त्यांना मान सन्मान म्हणून गुरुवर चषक येणारे 31, 1, 2 ऑगस्ट रोजी आपल्या समोर येते. प्रत्येक मॅच साठी 500, 50,000, 25, 15 असे 3 संघांना हे पारितोषिक. चला जाऊ मॅच कडे. हे खूप लेट झालेलं आहे. तब्बल 10 मॅचेस पूर्ण करायचे आहेत. 10 सामने पूर्ण करताना मात्र वेळ कुठेतरी आम्हाला कमी पडेल. त्यासाठी ज्या वेळेनुसार आपला वेळ दिला त्या वेळेनुसार मात्र मॅच आपण खेळावी. पहिला बॉल शिरोणेगाव यांकडून हमजा. काल एक हमजा पाहिला होता वाशी रायल्स कडून, आणखीन हमजा सेम पाहिले तर त्याची देवबोली, त्याची बॉडी लँग्वेज, त्याची ती फिटनेस जस्ट लाईक द सेम. एस्टरडे वॉज अनदर हमजा खान वाशी रॉयल्स टीम कॅप्टन अँड नाव शिरोने 11 शिरोने. काय फटकवलं यार, एक स्टायलिश स्ट्रोक यार, एक नजाकत होते पहा. अगदी अंगावर त्याने ज्याप्रमाणे जवळून रॅकेट आडतो ना, अगदी नेट जवळून टेनिस याच्यामध्ये, तसा हा स्ट्रोक खेळला. एकदम बेहतरीन अनोख्या अंदाजामध्ये खातं कोळलं. पहिलं डॉटने सुरुवात बनवायचे 66. सोळसठ 64 म्हणजे 16च्या 16.25 धाबांच्या सरसने 4 मध्ये 65 रॅपिडली बॉल. कमालाची बॉलिंग यार. आणि मैबून जे कारकिर्दी अर्धशतक मारलं 17 नोव्हेंबरची ही जर्सी घातलेला. टाळ्या टुपटून सांगता वेल्डन हमजा. चांगलं बॉल टाकण्यानं पहिलं डॉटने सुरुवात, त्याच्यानंतर 1 डी अनदर. या तिसऱ्या बॉल होऊन आणखीन एक बाईटची म्हणजे 2 होत्यात. एवढ्या स्लोने गेल्या तर कुठून मुश्किल होईल, कारण अगोदर 16च्या 16.25 प्रति षटका मागे इन धावगती आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी खेचून मारल्या. ग्रेट शॉट. स्वेल लेगच्या दरम्यान किती धाव मिळतात पाहणं, कारण बिल्डिंगला लागलं तर 1 मिनिट बिल्डिंगच्या अगोदर जर गेलं तर षटकार, याची दक्षता घ्या. 2 चेंडू हरवल्यानंतर जुना बॉलने खेळावं लागेल, ते दक्षता घ्या. 2च्या अगोदर जर गायब केलं तर नवीन चेंडू मात्र आमच्या आयोजकच्या मार्फत पुरवला जाईल. नो एलपीडब्ल्यू विकेट इज डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर पाहू शकतो. बाउंड्री लाईन खूप जवळ आहे.
त्याचा फायदा मागच्या मॅच मध्ये रोनाल्डो उठवला. ग्रेट बॉलिंग, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग, सबमरीन डिलिव्हरी, बॅटच्या खालून चेंडू ट्रॅव्हल झाला. काल मात्र खूप प्रेमात पडली ती खेळपट्टी, खास करून बॉलरच्या. इथे मात्र जलवे दाखवता खूप काय पलट झाला. अमूल आग्रह बदल झाला आज खेळपट्टीमध्ये. तो फेवर करतो आज बॅटरला, कारण मग धावा अर्धशतक पहिल्या जबल 52 धावा, आता 65 लागल्यात. अवे फ्रॉम द बॉडी शर्पण दूर होता, तो पोचच्या बाहेर सोडून दिला. त्यांना वाईट +1 अशा 2 धावा अर्जित केल्यानंतर धावसंख्या मात्र ऐरोली कोलिवडा आजच्या दिवसात दुसरी मॅच आपली पहिली खेळताना 66चा पिछा करता फक्त 5 वर आहे. पहिला डॉट 1D, एक पुन्हा एकदा बायची एक, नंतर पुन्हा बॅटला लागून एक, आणि आता डॉट नंतर वाईट +1. सुपर बॉलिंग आहे, नास बॉल इन दिस बॉल. रन व्यक्ती आला, चांगलं काम करताना बॉलरला खरोखरच मी दाद देईन, कारण चुकलेल्या पावलाने मार खाण्याची शक्यता असते. ते होऊ नये म्हणून तो माघारी फिरणं पुन्हा जातो बॉलिंग मार्कवर. राईट हँड ओव्हर द विकेट. समोर कॅप्टन सोडून दिले, परंतु योग्य निर्णय घेतला. सोडण्याची कला एकदम, ही कलाही अवगत असते. म्हणून म्हणतो जेव्हा जेव्हा सोडण्याची कला तर आम्ही, आमचा आदर्श असतो सुनील गावस्कर. ते दोन्ही हात वरती बॅट, व्हॉट अ स्टाईल ऑफ द सनी गावस्कर. 7 लागता, ओ माय गॉड. शाहरुख खानची टप्पा पडल्यानंतर थोडेसे ते पाण्याचे शिंतोडे डोळ्यात गेलेत पहा विकेट किपरच्या. डोळ्यानं चोळत तो चिकळला आणि पाणी, मिश्रित पाणी डोळ्यात गेलं. थोडेसे मात्र अडथळा येतो. इथे चांगल्या ओव्हरची झाली समाप्त. बेहतरीन अंदाजाने आपलं पहिलं ओव्हर हमजाने पूर्ण केलं आणि फक्त 7 धावा दिल्या. ओनली 7 इन फर्स्ट ओव्हर. जेवढ्या 7 धावा दिली होत्या हरिओमने, तेवढ्या 7 धावा मध्ये मॅच एक वेगळ्या मोड मध्ये जाईल का अर्जे? ओ सोनू आहे कमाल. अजून आठवते गोठवलीच्या विरुद्ध काय मॅच होता, सर्वात स्कोर होता गावदेवी चषक मध्ये. तिथे जबरदस्त 87चं टार्गेट दिलं होतं, परंतु काय धूमधडाक्यामध्ये तुषार मोहंती असेल, हर्षन पाटील असेल, वेदांतनं घाम फोडला होता. परंतु स्वेरलेगला सोनू होता. सोनूनं का चालकी केली पहा, तो सरळ विकेटच्या पाठीमागे आला आणि त्याने MS धोनी ज्याप्रमाणे गाईड करतो ना बॉलरला, तसं गाईड केलं. कम्प्लिटली चेंज. मॅचला तिने तिथेच कडवत दिलं होतं. ब्रेक होतं, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच कसं असतं पहा. सल्ला ऍडवाइस राईट आर्म ओव्हर द विकेट. सोडल्या बॉल, त्याच्यानं थांबवलं सोनूने. डाव्या हाताने मध्ये स्टॉप केलं. फक्त वाईटची धाव मिळते, धावसंख्या मत पुढे सरकते. 8 लागले. खूप सुस्तीमध्ये चालल्या, सुप्त असं एकदम थंड पडल्यावर क्रिकेट ठणठणी त्याचे फटकेले तर एक उत्साह वाढेल, खास करून डगआउट मध्ये. फटकाला शॉट ऑन जॅक जाईल कुठपर्यंत, चांगला फटका आहे बॅट मधून मनोज चव्हाणचा येतो. करा फक्त एक धाव. या स्ट्रोकने या जास्त नुकसान होत नाही, फक्त अंतराने आपण चटके लागणार पराभव कसा शिकवतो. दमदार बॅटिंग, जरी पावसाची बॅटिंग इथे जोरदार होत नाही, पण बॅटिंग धावा कुठल्या ना तर मॅच बनेल. ती क्षमता आहे मनोज चव्हाणकडे, ती अबिलिटी आहे अभिकडे. दोन्ही घातक, परंतु त्यावेळेला घातकाला घातकी बॅटिंग होत नाहीये ऐरोली कोलिवडा टीम साठी. फटकावला आनंद कार्पेट ग्रासला पडून किती जोरदार फटका पहा. अगदी चिखलातून तुडवत चेंडूला मात्र सीमा पार केल्या. मिड विकेटला दिशा देताना चौकार. चरण चौकार मिळते, 13 जाऊन पोहोचते. सागर बॉलिंग मध्ये जो आघाडीला होता, आता येतो तो बॉलिंग मार्क वर. सिरवणे गाव एलिमेंट सिरवणे कडून सागर. तेरा धावा फलकावर श्रीकृष्ण मित्र मंडळ दिबाकुळा आयोजित दिलीप स्मृती चषक यांचा भव्य दिव्य असं आपण आयोजन पाहतो. कालपासून स्पर्धेला 24 संघ उतरलं. काल ए पोल मधून ए गटामधून प्रियदर्शन बेलापूर सलगचे 3 मॅच प्लेयर. ये अग्रेशन आहे, ये अग्रेशन पहा, जस्ट लाईक द सेम विराट कोहली, पण आतमधून खूप कोमल आहे. मॅच संपल्यानंतर सगळं विसरतो सोनू. फटकावला चेंडू लाभ केला, वरून साईड का डेफिनेटली गेला, आला षटकार. बॅट मधून मनोज बॅट आता त्याला मॅच मध्ये मी रंगतदार अवस्थेमध्ये घेऊन ही मॅच येतोय. अशी घंटा धोक्याची वाजवायला 2 फटक्याने सुरुवात, जी पूर्णपणे मॅच एकतर्फा चालवलंय.
त्याला दुथारपा करताना, त्यावर पलटवार करताना आता मॅच मध्ये कमबॅक. आणि जी दमदार बॅटिंग, जसं मनोज खरव लागला तसे दमदार बॅटिंग आता पावसाची चालू आहे. काय योग आहे का इथून. मात्र हा थोड्याशा सरी आहे खेळपट्टीवर पृष्ठभागावर सहाय्य करतील बॉलरला. इज फेवर ऑफ द बॉलर नाव. खरी कसोटी आहे, थांबलाय. देवाची कुठेतरी प्रार्थना मनातल्या मनात केली असेल डगआउट मध्ये ऐरोली कोल्हापूर टीमच्या. सोडून दिले पिचिंग डाऊन द लेग साइड. थांबलाय चिखलामध्ये. थांबताना मत स्वतः सोनू गेले. फक्त मिळेल सिंगल वाईटच्या रूपामध्ये. सिंगल अतिरिक्त धावसंख्या पुढे जाते. 20 वर जाऊन पोहोचल्या बिनगडी बाद बनवायच्या 66. इथून आणखीन 46 धावांची आवश्यकता. मंजिल दूर. आता बरं 3 चेंडू टाकले सागरने. मार खाल्ले जे हमजा खानने केले ते कुठेतरी पाणी फिरवतं काय या ओव्हर मध्ये. सागर थोडीशी निराश. समोर मनोज सोडला पिचिंग डाऊन द लेग्स. बोलण्याची आवश्यकता नाही. विकेट मध्ये इशारे काफी आहेत सोनूचे, पण इशारे मात्र जवळून जात नाही. मिड विकेट स्वेरला चुके गेले ना तर ओरडायला लागतो सोनूला. ही थोडीशी फरक. ऍग्रेशन माझ्याप्रमाणे इतराने चालावं असा त्याचा अंदाज असतो. पूर्ण कम्प्लिटली प्रेफरन्स टू द टीम ना. त्यामध्ये स्वतःचा काय स्वार्थ नाही सोनूचा. बॅकफुट वगैरे जागा बनवल्या त्याच्यानंतर मात्र स्टे केलं बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी. सिंगल मिळते. सिंगल मिळाल्यानंतर धावसंख्या हलक्या रीतीने पुढे जाताना स्कोर मध्ये 22 लागल्या. 22 एक्झॅक्टली. विचार केला 14 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. म्हणजे या ओव्हर मधले 2 बॉल आणि आणखीन 2 वर म्हणजे 12 बॉल. 12 + 2 14 बॉल मध्ये उर्वरित धावा. 14 आणि 44 हे समीकरण जिंकण्यासाठी शिरवण्याच्या विरुद्ध ऐरोली कोल्हापूर टीमला काय होऊ शकतो असं बिलकुल वाटलं होतं. मागच्या मध्ये 53 निघाल्या. अनिश्चितता अगदी वरून मानाचा चांगला बॉल. ही लेंथ आहे ना, ही लेंथ पकडून चालत थोडं मुश्किल बनेल बॅटरसाठी. पर प्ले घेऊन 2 टप्पा हलकासा सरीला पुष्ट बनवून हा हलकासा हलक्या बॉलला स्विंग होतोय. सर गॅदर वेल बाय सोनू. अरविंद राणा अभे फ्रॉम द बॉडी ऑफसाइड ऑप्शन ती दिशा पाहिली. नितीन पवार आहेत जे अंपायर आजच्या दिवसामध्ये बिरजूच्या जागी. काल बिरजू भगत होते. पिंट्या कुंभाला आज साथ द्यायला त्याच गावामधला हा जो गावचा बेहतरीन बॅटर. 23 धावसंख्या. 23. सुपर बॉलिंग आहे. परफेक्टली परफ्युम्स डिलिव्हरी. इट्स अ वाईट. थोडीशी मध्ये नाराजी व्यक्त केली सोनू आणि बॉलर सागरने. त्यांना वाटत होतं थोडा टप्पा बॅटरच्या नाकाला झुंपून गेलं होतं, पण चक्कार शब्द काढला नाही. आजपर्यंत इतिहास आहे सोनू कधीच मध्ये अंपायरवर ओढून गेला नाही. तो ओढाचं काम फक्त चुका करणाऱ्या फिल्डरला करतो, बॉलरला करतो. दाद देतोय, तारीफ करेन आम्ही. सॉफ्ट डिस्मिसल. जी विकेटची तलास ती विकेट मनोज चव्हाणची मैदानाच्या बाहेर. संपवला काय कॅच पकडली यार. अगदी सहज पद्धतीने झेल एवढा रॅपिड न्यायला कसा पकडू शकतो त्याचं नाव सोनू. वेल्डन सोनू. ही सफलता मात्र मिळून ते सागर आपल्या टीमला नावी करतो. आपल्या ही पहिली सफलता मनोज चव्हाणला बाद करणार. स्कोर आहे टीमचा ऐरोली कोल्हापूर टीम 24 वर पहिली शिकार. गोठवली 11 गोठवला मी आवाज देईन, कुठे जाऊ नका, कारण विजेता संघ लगेच आपला मॅच आपल्या विरुद्धामध्ये खेळेल आणि तो मॅच असेल 3 ओव्हरचा. हा पहा आमचा ग्रामीण टेनिसचा हा जबरदस्त अपडेट सीन करणार दाखवतो. काय हायलाइट दाखवलं जाते. प्रेक्षक पहा काय झंझावत ते अर्धशतक. आपल्या कारकिर्दीतला आपल्या जीवनामधला आनंद देणारा हा क्षण महबूबचा आज होता. कारकिर्दीतल्या पहिल्या अर्धशतक. वेल्डन महबूब शेख. सुपर बॅटिंग यार. या 180 मैदानानं असा कोणताही त्यांनी कोपरा सोडला नाही का तिथे त्याचा चेंडू गेला नसेल. त्यांनी कव्हरला मारले, त्यांनी एक्स्ट्रा कव्हरला मारले, बरोबर डाऊन द ग्राउंड लॉंगर उडवलंय त्याने. शॉर्ट टॉप जॅक करता मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला फेकून दिलं. कमालाची बॅटिंग. 57 चौकल्या, 7 षटकार, 2 चौकार. कारकिर्दीतला कोणताही क्षण असो, सेंचुरी असो, शतक असो किंवा एका डावमध्ये 5 विकेट, पहिली हॅट्रिक, हे जीवनामध्ये आनंद देतात क्रिकेटरना. तसा आनंद 39 वर्ष मेसीला मिळेल काय? लगातारचा सलगचा त्याचा वर्ल्ड कप मधला दुसरा फायनलचा विजय असेल. तर विजय रोखण्यासाठी अगदी
वेल डन यार, सुपर बॉलिंग. अगदी 19 वर्ष 2007 ला अगदी आपल्या हातामध्ये यामिलला त्याने उचललं होतं. तर यामिल त्याला शोध देईल काय? किती योगायोग बाचवल्याने तो क्षण चांगला टिपलाय अर्जय. एवढा नन्नासा बालक आज तोच त्याच्या विरुद्ध खेळणार आहे. ग्रेट यार. फुटबॉल फिफा 2026 सबमरीन डिलिव्हरी. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग यार. तिसरं ऊट टाकण्यासाठी जिन्मय टीम कडून तिसरं आपलं पहिलं हाताळताना पहिल्या 2 डाऊन इथून मात्र थोडासा प्रेशर वाढला जातं बॅटरवरती. अभि आणि अनिकेत चिंगी यायला आता साथीला कॅप्टनला. कॅप्टन थोडासा थंडावलाय मॅच मध्ये. गरमी येणे गरज आहे. पावसाचे दिवस तिथे कुठेतरी मॅच सटकते. आपली अंदरुनी ताकद मात्र बाहेर काढायला गेल्यात का टीम कॅप्टनला, अन्यथा खूप मुश्किल. सुपर बॉलिंग आहे. टप्पा पडल्या चेंडूला नॅचरल आउट स्विंगला आत आणलं होतं. बाहेर काढण्याच्या अगोदर त्याला टॅप केला फॉरवर्ड शॉटला, मात्र चेंडू ट्रायव्हल झाला. डीप स्क्वेअरचा क्षेत्ररक्षणाला फील केलं. फक्त सिंगल मिळते कॅप्टनला. सिंगल आणि डबलने काम बनणार नाही. यासाठी धमाके अपेक्षा. 9 चेंडूचा खेळ मात्र आता शिल्लक राहतोय. फक्त लागल्यात 25 धाबा बनवायचे आहे. 66 मंजिल दिल्ली काफी दूर होत चाललं. फक्त 9 चेंडू बाकी आहे. जिन्मय कमाल केली आहे. जिन्मयने 3 मध्ये फक्त 1 दिलाय. स्ट्रेट डाऊन. या फटक्यांची अपेक्षा आहे. पहिला फटका आला चिंगीच्या बॅट मधून डाऊन द ग्राउंड बिटवीन अँड लॉंग ऑन लॉंग ऑफ. षटकार आल्यानंतर जी अपेक्षितता आहे समीकरणाच्या आकड्यांची ते मात्र बदलले जाते. थेट षटकार घेऊन जातोय आता ऐरोली कोलिवाडा टीमला 31 वर. आणखीन अजूनही 35 धाबा. 8 मध्ये 35. कानावून मारण्याचा हुक करण्याचा प्रयत्न. किती तेज तराराचा आउटस्विंग. सुपर बॉलिंग आहे. जेवढे डाकुरे बॉलर असतात तेवढ्या तर विजयाची हमी मात्र कॅप्टन आपल्या टीमला देऊ शकतो. आणि तेच नेमकी चूक झाली. कारण गावंड होता मागच्या मॅच मध्ये, सोहन पवार होता, पण गिरीशला दिलं. ज्याची त्याची सोच असते. बेहतरीन शॉट आपण टाकून जिन्मय करतो चूक, आणि चुकीला माफी चिंगी अनिकेत कधी देत नाही. षटकार खेचलाय. आणखीन मध्ये आकडे आहे जिंकण्यासाठी ते मात्र जवळ येताना 38 झाल्यात. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे ना. 6 मध्ये 28 धाबा. कठीण जरूर आहे पण नामुमकिन नाहीये. आकडे ओलांडतात. कित्येक वेळेला 30 आम्ही पाडल्यात. 28 अगदी पाडल्यात. ऋषी काटेने 28 बरोबर याच मैदानावर काढल्यात. आणि 6 मध्ये 6 षटकार तब्बल 2 वेळा झाल्यात. मनोज सिंग आता तुर्बे अँड अनादर दिविश बाबू कांबले. 6 या मैदानावर. टेनिस मध्ये रबरी बॉलचा खेळ बऱ्याच तो होऊ शकतो. त्यासाठी माझं जी प्रबळ इच्छा शक्ती आहे, जी पॉवर आहे ना, ती पॉवर आज कॅप्टनला काढावी लागेल. त्याचा विचार काय सिंगल टाकून कदाचित खूप लय मध्ये आजला चिंगीला तो स्ट्राईक देईल का 5 चेंडूसाठी, का पूर्णपणे आपला जो या 3 ओव्हर मध्ये थंडावलाय त्याला गर्मीमध्ये नेताना मॅच काढेल. सांगणं कठीण आहे. बिकॉज क्रिकेट इज ग्लोअसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. चला गोटुली टीम कॅप्टनला मी विनंती करतोय आपण प्रस्थान करायचंय. जी विजेता सिंगचं टीम कॅप्टन येस वेदांतने लगेच हात सांगलाय. आय एम रेडी. स्वागत आहे वेदांत बच्चू. टीम कॅप्टन ऑफ द गोटुली विजेता टीम बरोबर त्यांचा मुकाबला तो असेल 3 ओव्हरचा सामना. सेकंड राऊंड बी ग्रुप मधून हे सामने. काल सी मधून 2 मॅच यजमान श्रीकृष्ण दिवाने जिंकल्यात. त्याचा हाफ पोल आज बाकी आहे. म्हणजे जसं बी ग्रुप मधले सर्व सामने होतील तिथला एक टीम निघेल. त्याच्यानंतर उर्वरित सी ग्रुप चे काल 4 पैकी 4 राहिलेत ते आम्ही खेळू. जाऊ थेट 6 मध्ये 28. आणि त्याला रोखण्याचा थोपणा रोहित आला. राईट आर्म राऊंड द विकेट. फटका चांगला आहे. कुठपर्यंत जातोय. 1 मिळेल की 4? फक्त 1. ओ माय गॉड. नर्वस कॅप्टन नर्वस. आता इथून 27. 4 मारले 1 चौकार तरी मिळेल. 4 षटकार मारायला लागतील 5 पैकी आणि 1 चौकार. 27 पाहिजे 5 मध्ये. पहिली सिंगल. व्हेरी क्लोज पॉइंट. व्हेरी क्लोज कव्हर पॉइंट. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ. 5 मध्ये 27 खेचलाय. डायरेक्शन कुठे आहे ते पाहणे. येस अनदर हार्ड लक. मॅच सटकत चालली आहे. आता 4 मध्ये 26. 4 मध्ये 26. येस पावसाळी क्रिकेट ज्या उगम झाला ज्या गावापासून त्या उगम झालेल्या गावातला टीम आता खेळतो. सिरवणे तानाजी वैर संस्थापक
पावसाळी क्रिकेट इन नवी मुंबई त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे पावसाळी रबर क्रिकेट सुरू झालं आणि त्याच्याच नावाचा सन्मान वाढणारा गुरुवर्य चषक येणारे 31/1/2026 चांगला फटका. आता मॅच सटकले कॅप्टनला ठाऊ आहे त्याने आता मनी धरलंय आता मन बनवलं का मॅच आता गेल्या 3 मध्ये आता हव्या जिंकण्यासाठी ऐरोली कोलेवाडा टीमला तब्बल 25 बरोबर ना 3 मध्ये 25 41 झाल्यात मॅच सटकत चालली आहे 12 मध्ये 6 कॅप्टन खूप मागात पडला पिचिंग डाऊन द ऑफसाइड ऑप्शन अनदर आता 24 राहत पण चेंडू फक्त 3 मध्ये 3 जरी मारला पण देवाची जर कृपा असेल तर मॅच बनेल नो बॉल. संधी चिंगे समोर कदाचित चूक केली चूक करत भाग पडेल काय बॉलिंग मार्कर रोहित फटकावला हा स्ट्राईक वरती करण्यात आला. हे सतावणारा प्रश्न जाता जाता प्रत्येक टीमच्या त्याच्या सहकार्य असेल. वाय नॉट कॅप्टन टेक द सिंगल अँड गिव्ह द स्ट्राईक इन 5 बॉल बाय चिंगी. क्लास या धमाके मारले चिंगे सेट डाऊन द फायर. आता 2 बॉल मध्ये 18 धावा. कारण आपण जेव्हा ज्या दिवशी आपला दिवस नसतो तेव्हा गेम प्लॅन चेंज करणं आवश्यक असतं. तीच बाब कॅप्टनच्या बाबतीत मात्र आज घडली नाही. 2 मध्ये उडून मारले पहा. ओ माय गॉड इज अनदर बिग वन आहे का फलंदाज पण तारीफ करतोय जिगरा दाखवला होता चिंगीने तारीफ करतो चिंगी. जाता जाता मत तो खोप निर्माण केलं होतं थोडस मत बॉल अतिरिक्त कदाचित वेगळा निर्णय पाहायला मिळाला असता पण तसं नाही. आता 1 मध्ये 18 लाजवाब बॅटिंग करताना थोडा मत धडकन वाढवत होता चिंगी. मोठा धक्का आता 1 मध्ये 18 धावा. मॅच गेला सटकली आहे अगदी जवळून कानाजवळून मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये बॉल टिपला नाही पण मॅच टिपले. शिरोणे गाव 11 शिरोणे वेल डन हार्ड लग ऐरोली कोलेवाडा काय स्पर्धेमधून आपल्याला पहिल्याच मॅच मधून बाहेर जावं लागतं. क्रिकेट आहे मित्रांनो इज अ पार्ट ऑफ द गेम. सर नाव डिक्लेअर द प्लेयर